हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत शिवा या मालिकेचा 7 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं, आशू कांदा कापत असतो आणि कांदा कापताना त्याच्या हाताला लागतं आणि शिवा त्याचा बोट लगेच तोंडात घालते. आणि हे ते दोघं बोलत असताना तेवढ्याच तिथे सीता येते आणि हे बघते. जेव्हा सीताई बोलते काय चालले हे, तेव्हा आशू आणि शिवा दोघं सीताईकडे बघतात. तेव्हा आशू बोलतो आई अगं, आणि पटकन आशू आणि शिवा उभे राहतात आणि आशू विचारतो काय झाले आई. तेव्हा सीताई पाठोपाठ दिव्या, चंदन आणि वंदना पण आली असते. तेव्हा सीता बोलते काय झालं. तेव्हा सीता बोलते अरे काय अवस्था करून घेतली ती स्वतःची, बघ स्वतःकडे. तुझं लग्न झालं तेव्हा मला वाटलं होतं की तू घरात राहशील म्हणून, तू इथे का राहतोयस रस्त्यावर अशा घाणीत. तेव्हा आशू बोलतो आई अगं यात काय वाईट आहे, चांगलं तर आहे. आय नो गॅरेज आहे, बट तू यात नीट बघितलं ना तर तुला यात घर दिसेल. इकडे आम्ही किचन केलंय, हे बघ इकडे आम्ही बेड पण केलाय, इथे पार्किंग पण आहे आणि हॉल पण आहे. बेड कम पार्किंग कम हॉल. हे बघ तू नीट बघितलं ना तर तुला यात घरासारखं घर दिसेल. पण लोकांची ये जा चालू असते, आम्ही सगळ्यांनी मिळून साफसफाई केली आहे. कसंही असलं ना तरी आमचं घर आहे. आय नो सगळ्यांना गॅरेज वाटते, पण आम्ही बनवलेलं आमचं घर आहे आमच्यासाठी. तेव्हा सीता ओरडते बास कर आशू, तू काय मला वेड्यात काढतोयस. काय या मुलीने भरवलंय तुझ्या डोक्यात देव जाणे. तेव्हा आशू बोलतो आई माझा ऐक, हिची काही चूक नाही यात. तिकडचं घर सोडलं कारण मला आमची जबाबदारी घेता आली पाहिजे ना. सीता ओरडते अरे जबाबदारी नाही घेतेस तू, हट्टाने स्वतःचं नुकसान करून घेतोयस. कसली प्रेमाची भुरळ आहे. तेव्हा आशू बोलतो आई मी लग्न केलंय, कर्तव्य आहे माझं. तेव्हा सीता बोलते आणि मुलगा म्हणून कर्तव्य त्याचं काय. तेव्हा आशू बोलतो ते पार पाडणार मी नक्की, पण शिवाला सोडून नाही. सीता शिवाकडे बघते आणि बोलते आनंद वाटत असेल ना तुला. तेव्हा आशू बोलतो आई प्लीज. सीता बोलते अरे या मुलीने तुला माझ्यापासून लांब केलंय आशू. तेव्हा आशू बोलतो तुझ्या हट्टाने मला तुझ्यापासून लांब केलंय आई. सीता बोलते जाळ्यात ओढले तिने तुला. तेव्हा आशू बोलतो मला माझ्या प्रेमाची जाणीव झाली. सीता बोलते स्वतःचं नुकसान करतोयस तू आशू. तेव्हा आशू बोलतो स्वतःच्या पायावर उभं राहतोय आई. तेव्हा सीता बोलते अरे आशू तू हट्ट सोड आणि घरी चल. तेव्हा आशू ओरडून बोलतो शिवाशिवाय मी कुठेही जाणार नाही. तेव्हा शिवा आशूचा हात धरून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आशू बोलतो त्या घरी राहायला आलो तर शिवा सोबतच. तेव्हा सीता वंदनाकडे बघते आणि बोलते तुमची जबाबदारी होती ही. जर माझ्या मुलाला काहीही झालं, अगदी डास जरी चावला, तो आजारी पडला तर मी सहन करणार नाही, माझ्याशी गाठ आहे. तेव्हा सीताई तिथून रागाने निघून जाते. तेव्हा वंदना बोलते जावाई बापू मी हेच सांगत होते ना, अहो असं गॅरेजमध्ये राहणं नाही बरं दिसत हो, तुम्ही आपल्या घरी येऊन राहा ना. तेव्हा आशू बोलतो तुम्ही आईची काळजी नका करू, मी ओळखतो तिला, मला माहिती तिचा स्वभाव. हे सगळं ती बोलली कारण तिला माझी काळजी वाटते आणि अर्थात तिला थोडासा राग आला होता म्हणूनही थोडंसं. तेव्हा वंदना बोलते अहो मला पण काळजी वाटते हो तुमची, म्हणजे इथे काही कमी जास्त झालं, तुम्ही आजारी पडलात तर. तेव्हा आशू बोलतो शिवा आजारी पडते काय ग. तेव्हा वंदना बोलते जावाई बापू अहो कसं समजवू तुम्हाला. तेव्हा शिवा बोलते आई अगं थोडे दिवस दे ना, त्याला सगळ्याची सवय होईल बघ. तेव्हा चंदन बोलतो आणि आई खऱ्या प्रेमाची ताकद खूप जास्त असते. तेव्हा चंदन दिव्याजवळ बघतो आणि बोलतो ते माणसाला सगळ्या संकटांना सामोरं जायचं बळ देतं, मग आजाराचं कसलं टेन्शन काय आशू. तेव्हा आशू बोलतो हां बरोबर बोलला. तेव्हा वंदना बोलते बरं तुम्ही राहा इथे, पण जरा काही त्रास झाला, थोडंफार कमी जास्त झालं तर ताबडतोब घरी निघून यायचं हं. व शिवा बोलते आई हो. आशू बोलतो नक्की येणार. व वंदना बोलते आता जेवून घ्या, कधीचं जेवण तिष्ठत ठेवलंय ना, असं करू नको जेवा. आणि वंदना चंदन दिव्या तिथून चालले जातात. तेव्हा दिव्या थोडं मागे थांबते आणि बोलते वाह सुरुवात तर मस्त झाली. सीताई तर बोलून गेली, आशू तर इथे आजारी पडेलच आणि मग आशू इथून जाईल. वंदना परत दिव्याला आवाज देते. तेव्हा दिव्या आले म्हणून जाते. इकडे संपदा फोन लावत असते. तेव्हा उर्मिला बोलते उचलते का. तेव्हा भाऊ बोलतात काय झालं. तेव्हा उर्मिला बोलते नाही कॉल उचलत नाही येत ताई. भाऊ बोलतात मग उर्मिला तू मुळात तिला जाऊ कशाला दिलंस, तुला माहिती ना तिचा राग कसा आहे. तेव्हा उर्मिला बोलते भाऊ ती कोणाचं ऐकते का आत्ता. तेव्हा भाऊ बोलतात हो पण मला कळवायचं ना उर्मिला. तेव्हा उर्मिला बोलते अहो तिने ठरवलं आणि निघून गेली. संपदा बोलते हो काकू खूपच चिडलेली होती हं. संपदाला उर्मिला बोलते तू तरी सगळे फोटो ताईला कशाला दाखवायचे. तेव्हा भाऊ बोलतात उर्मिला तिच्यावर चिडून काय होणार आहे आता, तिने बिचारीने आशू किती शुकाते म्हणून फोटो दाखवले असणार. आणि सीताने त्यांचे आनंदी चेहरे न बघता तिकडे जाण्याचं ठरवलं आणि गेली. इकडे कीर्ती मनात बोलते आई कशाला गेली तिकडे, पण आता गेली तर आशूला परत घेऊन यायला नको, आहे तिथे सुखात राहू दे त्याला. तेवढ्यात सीता तेथे येते. तेव्हा भाऊ बोलतात सीता एक मिनिट, तू बाहेर गेली होतीस कोणालाही न सांगता, आशूला भेटलीस. तेव्हा सीता बोलते ज्या प्रश्नांची उत्तरं आधीच माहिती आहेत ते प्रश्न विचारायचे कशाला, आणि मुळात प्रश्न विचारताय की जाब. तेव्हा भाऊ बोलतात हे बघ सीता मुळात तू आत्ता आशूला भेटणं योग्य नाही, जसं तुला वेळ हवाय ना तसा आशूलाही वेळ द्यायला हवा. सीता बोलते मी माझ्या मुलाला भेटायला गेले होते. कीर्ती बोलते आई मी तुला सांगितलं होतं ना नको जाऊ, तिला तेच हवं होतं अगं. तेव्हा भाऊ बोलतात हे बघ सीता तू का गेलीस असं मी म्हणत नाहीये, पण तू सांगून जायला हवं होतंस ना. तेव्हा सीता बोलते का सांगून जायचं, मी माझ्या मुलाची अवस्था बघितली, मला नाही सहन झालं, मी गेले. आणि तुम्हाला कुणाला नसेल त्याची काळजी, पण मला आहे, माझा जीव तुटतोय त्याच्यासाठी. आणि घर सोडलं म्हणजे आईची माया आटते असं नाहीये.
तेव्हा भाऊ बोलतो, हे बघ आई, म्हणून तुझं काही चुकलं मी असं म्हणतच नाहीये. त्याचेही काही तिकडे हाल होत नाहीयेत. या सगळ्या अनुभवामुळे तो अधिक मॅच्युअर होईल, समृद्ध होईल. सीता बोलते, समृद्ध? तुम्ही बघितले नाही त्याची अवस्था, तो कसा राहतोय ते, आणि मुळात तुम्हाला कळूच शकत नाही. असं जीनं शत्रूला सुद्धा मिळू नये, आणि तो तर माझ्या पोटचं पोर आहे. भाऊ बोलतात, सीता, आम्हालाही आशूची काळजी आहे, आणि तो स्वतः मनाने गेलाय तिकडे. शिवा आहे ना तिथे? तेव्हा सीता बोलते, हो हो, शिवा आहे, तिचेच सगळे उपकार आहेत हे. भाऊ ओरडतात, सीता. तेव्हा सीता बोलते, का बोलायचं नाही तिला? तुम्ही कितीही गोडवे गा तिचे, माझे तिच्यावर अजिबात विश्वास नाहीये. उर्मिला पाणी आणते. तेव्हा सीता बोलते, नकोय मला पाणी, आणि मी आधीच सांगून ठेवते, आशूला जर काही झालं नाही यामध्ये, अगदी खरचटलं सुद्धा तरी मी सहन करणार नाही. आणि सीता खोलीत निघून जाते. तेव्हा कीर्ती बोलते, आई इथे एवढी आग ओकली म्हटल्यावरती ते चांगलाच भडका झाला असेल. ती शिवा भाजी कापत असते आणि विचारात गुंतलेली असते. तेव्हा आशू बोलतं, अगं ए, खाली बघून भाजी काप, नाही तर बोट कापेल तुझा माझ्यासारखा. काय झालंय तुला? तुझं लक्ष नाही अजिबात. शिवा बोलते, आशू मला टेन्शन आलंय रे. तेव्हा आशू बोलतो, कसलं? तेव्हा शिवा बोलते, सीताई चिडल्या होत्या अरे. तेव्हा आशू बोलतो, तुला तिच्या चिडण्यावर मागचं कारण माहिती नाही शिवा. तेव्हा शिवा बोलते, हे बघ आशू, सगळं बरोबर आहे, पण त्यांना पण तुझी काळजी आहे ना, आणि तू अशा वातावरणात राहिला नाहीयेस. इथे राहिलास तर असं आजारी वगैरे पडलास तर. आशू बोलतो, ए बास का भाई, तुला एवढाच विश्वास आहे का माझ्यावर? शिवा बोलते, आशू ही गोष्ट नाहीये. आशू तेव्हा बोलतो, मग कशी आहे, मला जाणून घ्यायचंय, सांग कशी आहे. शिवा बोलते, तू आता भंकस करू नको. आशू बोलतो, अगं भंकस नाही, तू तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करून बघ ना. हे लहानपणापासून मला खूप खूप अगदी तळहाताच्या फोडा सारखं जपलंय. मग त्या परिस्थितीत तिने मला इथे बघितलं तर तिचं काय होणार? हे बघ शिवा, तू तिची काळजी करू नको. मी आहे ना, मी स्वतःला खूप जपीन, मी काही होऊ देणार नाही मला, ओके? शिवा बोलते, बरं. तेव्हा आशू बोलतो, आता झाली का भाजी? झाली चिरून. आशू बोलतो, दे मी टाकतो. तेव्हा शिवा बोलते, नको नको, काही टाकू नको. शिवा बोलते, अगं अरे असं काय करतो, आज पहिला दिवस आहे, एवढं सगळं हाताला लागलंय तुझ्या, काही करू नको, मी करते. तेव्हा आशू बोलतो, तू आज कर, उद्या मी करणार. शिवा बोलते, उद्याच उद्या बघू आपण, पण मी आता करते. आशू बोलतो, हे असं नाहीये यार. शिवा बोलते, मी करते. तेव्हा आशू बोलतो, भूक तर खूप लागलीय मला. तेव्हा भाऊ रूम मध्ये येतात आणि बोलतात, सीता तू आजही या खोलीतच जेवलीस? सीता बोलते, हे बघ आम्हाला थोडा वेळ लागेल. भाऊ बोलतात, घे ना, तू तुझा वेळ घे, पण त्या वेळेत तू काय करतेस याचं जरा भान असू दे. तेव्हा सीता बोलते, म्हणजे? तेव्हा भाऊ बोलतात, म्हणजे सीता आज तिकडे जायची गरज होती का? हे बघा माझा मुलगा आहे तो, संपदाने जेव्हा मला फोटोज दाखवले ना, तेव्हा मला नाही राहवलं. भाऊ बोलतात, हो पण तू आज जे तिकडे केलेस ते बरोबर आहे. तेव्हा सीता बोलते, अगदी बरोबर आहे, माझ्या मुलासाठी जे योग्य आहे तेच मी केलंय, आणि तुम्हाला शिवा आवडते, आशूचं वागणं तुम्हाला योग्य वाटतं, मला नाही. तेव्हा भाऊ बोलतात, सीता मला माहिती आहे तुला राग आहे, पण नेमका कसला राग आहे तुला? आशू हे घर सोडून गेला याचा, की आशू हे घर शिवासाठी सोडून गेला याचा? तेव्हा सीता बोलते, हे काय चाललंय ना, आशू जे काही वागतोय ना ते सगळं शिवामुळेच होतंय. तेव्हा भाऊ बोलतात, काय चुकीचं करतोय आशू, सांग ना मला. सीता तू या घरात आलीस तेव्हा तुला असंच वाटायचं ना की तुझ्या नवऱ्याने तुझी बाजू घ्यावी म्हणून? आज आशू काय वेगळं करतोय? तेव्हा सीता बोलते, अहो कसं कळत नाही तुम्हाला, ती मुलगी आशूसाठी योग्य नाहीये असं तुला वाटतंय. आशूचं तिच्यावर प्रेम आहे आणि त्याने मान्य केलंय, आणि मग काय बाजू नाही घ्यायची? आशू आणि शिवासाठी ही आत्मसन्मानाची लढाई, आणि हे समजून घेतलं पाहिजे आता आपण. इकडे बाई आजी डोक्यावर पदर घेऊन तोंड झाकून काहीतरी ऍक्शन करत असते आणि हसून बोलते, चंदन इकडे लवकर. चंदन बोलतो, काय झालं आजी? तेव्हा बाई आजी बोलते, थांब रे जरा, पोरं येतात. चंदन बोलतो, पाना गँग. तेव्हा पाना गँग ओरडत येतात, आजी आजी. सगळे विचारतात, आजी काय झालं, आजी काय झालं? आजी ओरडते, अरे मेल्यानो, मला काय अटॅक आला इतकं बोंबलतायत तर? तेव्हा डिप्पर बोलतो, नाही येणार आजी, टेन्शन नका घेऊ, काय झालंय ते सांगा. एवढ्या रात्री कशाला बोलवलं आम्हाला? तेव्हा बाई आजी बोलते, पतंग उडवायला बोलवलंय. सायलेन्सर बोलतो, काय आजी, एवढ्या रात्री पतंग दिसणार कसं? आजी सायलेन्सरला मारते आणि बोलते, ढापलं लावून, एवढ्या रात्री पतंग दिसणार कसं? तेव्हा सगळे हसतात. तेव्हा चंदन बोलतो, ए ऐका ना, त्या काय म्हणतायत? बायाजी बोलते, मला काय म्हणायचंय, तुम्ही ना उगाच सांगतात तुम्ही शिवाची मित्र आहेत म्हणून. तेव्हा स्टेफनी बोलतो, मग मित्रच आहे आम्ही. बायाजी बोलते, मित्रच आहे, मग ढ आहेत तुम्ही. तेव्हा बायाजी बोलते, तुम्हाला यातलं काय बी कळत नाही. तेव्हा अप्पर बोलतो, आजी काही मॅटर झालाय का, काही सिरियस झालंय का आशू आणि शिवामध्ये? बायाजी बोलते, जीभ हा सोडून हातात देईल ना, असं काही बोललास, अभद्र बोललास तर. समद व्यवस्थित आनंदात मस्त चाललेलं आहे. बॅटरी बोलतो, समद व्यवस्थित आहे ना, मग सांगा नक्की झालंय तरी काय? बायाजी बोलते, पण आता शिवाचं आणि आशूचं लग्न झालंय की नाही? मग त्यांचं हनीमून झालंय कुठे अजून? तेव्हा डिप्पर बोलतो, आजी झालं की, जाऊन आले की ते. हनीमून नव्हता, काही बी झालेलं नाही. अरे तेव्हा शिवा आशूच्या प्रेमात होती, आशू नव्हता तिच्या प्रेमात, वय काय नाही? आता आशू शिवाच्या प्रेमात आहे, मग हनीमून व्हायला पाहिजे की नाही? तेव्हा बॅटरी बोलतो, आजी तुम्ही एकदम करेक्ट बोलताय, एकदम करेक्ट. तेव्हा अप्पर बोलतो, पण आम्ही काय करायचंय? बायाजी चंदनकडे बघून बोलते, यांच्यानी डोसकं आहे की नाही? जागा शोधायची आहे, कुठे पाठवायचं त्यासनी? तेव्हा बॅटरी बोलतो, एक मिनिट आजी, मला एकदम भारी सुचलंय बरं का, एकदम भारी. फॉरेनला पाठवायचं का असं विमानाने? हे सगळं दिव्य ऐकतच असते बाहेर उभं राहून. बायाजी बोलते, हा फॉरेनला जाऊ, सगळ्यांच्या किडनी ऐकल्या तरी फॉरेन होणार नाही. इकडे दिव्या मनातल्या मनात बोलते, लग्न झालं
आता हनीमूनची तयारी करतायत, हे जरा अति होतंय. तेव्हा ती पटकन फोन काढते. तेवढ्यात चंदन तिला बघतो आणि बाहेर येतो आणि हात लावतो. काय दिव्या, काय करते? तेव्हा दिव्या घाबरते आणि बोलते काही नाही. तेव्हा चंदन बोलतो फोन बघू. तेव्हा दिव्या बोलते अरे काही काय. चंदन बोलतो फोन बघू. तेव्हा चंदन दिव्याच्या हातातनं फोन घेऊन घेतो. तेव्हा चंदन फोन घेऊन बोलतो भांडी घासायचीत ना काय. इकडे आशू आणि शिवा गॅरेजमध्ये तारे बघत असतात. तेव्हा आशू बोलतो तुला माहितीये लहानपणी भाऊ म्हणायचे जिथे असं मोकळं आभाळ दिसतं ना ती जगातली सगळ्यात सुंदर जागा असते. पण नाही, ते फक्त आभाळच दिसत नाही, अख्खं जग दिसतं. सगळी नाती जवळ आली, सगळे एकमेकांच्या पाठीशी उभं राहतात. शिवाय इथे राहून ना मला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने जग कळलंय. मला वेगळंच दिसायला लागले. इथे कधीतरी येऊन राहणं वेगळं आणि इथे कायमचं येऊन राहणं वेगळं. इथला बनून राहणं आणि हे मला तू दिलेस त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तेव्हा शिवा आशूकडे एकटक बघत असे. तेव्हा आशू शिवाकडे बघतो आणि बोलतो शिवा बोल काहीतरी. हे तू असं नुसतं माझ्याकडे बघत राहू नकोस. मला कसं तरी होतंय. म्हणजे तुझ्या डोक्यात काय चालू असेल याचा प्रश्न पडतोय. शिवा आशूला मिठी मारते. तेव्हा आशू बोलतो काय झालं. तेव्हा ते दोघं थोडे रोमॅन्टिक होतात. तेव्हा आशूला असतो आणि बोलतो चला मला झोप आली आता मी जातो. शिवा त्याला ओढते आणि बोलते अजून बरंच काही बाकी आहे. तेव्हा आशू बोलतो आता एवढी रात्री झाली आणि आता काय बाकी आहे. शिवा बोलते आशू तू प्रेम कबूल केलंय, ही मोठी गोष्ट आहे ना. आशू बोलतो हा बरोबर आहे, मान्य तर केलंय मी. शिवा बोलते चला तू तयारी दाखवतोयस हे आवडतंय मला. आशू हसतो आणि बोलतो रात्री खूप झाली, झोप पण आली, चला आता. आणि आशू पळून जातो. इथेच एपिसोड संपतो.